स्टुडंट्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्ट्रक्चर ऑफ अँथर आणि टीएस ऑफ अँथर आपण शिकलो. आज आपल्याला शिकायचे आहे स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर आणि फॉर्मेशन ऑफ मेल गामेटोफाइट. राईट, सुरुवातीला आपण स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर शिकूया. मायक्रोस्पोरचे जे स्ट्रक्चर आहे ते थोडक्यात बघूया. सुरुवातीला मायक्रोस्पोर कसा असतो, तो आहे नॉन मोटाईल. राईट, दोन्हीही गमेट्स जे आहेत प्लांट किंगडम मध्ये मेल आणि फिमेल गमेट हे दोन्हीही नॉन मोटाईल आहे. राईट, तो हॅप्लॉइड आहे, हॅव्हिंग अ सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम्स, युनिसेल्युलर आहे आणि त्याच्याकडे सिंगल न्यूक्लियस आढळतो. राईट, सो हा जो मायक्रोस्पोर आहे आपण जर त्याचं वर्णन करायचं झालं तर आपण असं सांगू शकतो, नॉन मोटाईल, इट इज हॅप्लॉइड, युनिसेल्युलर अँड हॅव्हिंग अ सिंगल न्यूक्लियस. नाव लेट अस नो अबाउट दी स्पोरोडम. राईट, स्पोरोडम म्हणजे काय? इट इज नथिंग बट द वॉल ऑफ दी मायक्रोस्पोर्स. सो द स्पोरोडम आर ऑफ टू टाइप्स. राईट, जो स्पोरोडम असतो मायक्रोस्पोरचा तो दोन प्रकारामध्ये मोडतो. राईट, आउटर आणि इनर. आउटर जो स्पोरोडम आहे त्याला आपण एक्झाईन असं म्हणतो. राईट, एक्झाईन हा स्पोरोपोलॅनन नावाच्या पदार्थांनी भरलेला आहे आणि हा स्पोरोपोलॅनन नावाचा पदार्थ जो आहे तो या मायक्रोस्पोर भोवती थिक असा लेयर बनवतो. राईट, हा लेयर नॉन बायोडिग्रेडेबल असतो. कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्याला डिग्रेड करू शकत नाही. तो जो लेयर असतो तो केमिकल्सला रेझिस्टंट असतो. कुठलाही केमिकल या लेयरवर फारसा इफेक्ट करत नाही. आणि हा जो एक्झाईन असतो तो एकतर स्मूथ असतो, गुळगुळीत असतो. राईट, किंवा स्कल्पचर्ड असतो किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षी आढळतात. सो प्लांटच्या स्पीशीजमध्ये वेगवेगळ्या स्पीशीजचे जे प्लांट्सचे असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्कल्पचर्ड पोलन ग्रेन्स आढळू शकतात. बरेचसे पोलन ग्रेन्स हे स्मूथ वॉल्ड असतात, पण बरेचसे पोलन ग्रेन्स हे स्कल्पचर्ड देखील असतात. राईट, सो आता जो प्रश्न विचारला जातो की पोलन ग्रेन हा उत्तम फॉसल का आहे, तर त्याचं कारण आहे कारण हे तो जो स्पोरोपोलॅनिन नावाचा बाहेरचा जो लेअर आहे एक्झाईन, राईट, तो नॉन बायोडिग्रेडेबल आहे, रेझिस्टंट टू केमिकल्स आहे, म्हणून हा पोलन ग्रेन्स वर्षानुवर्ष प्रिझर्व होऊ शकतो. राईट, आता बघूया त्याचा आतला जो लेअर आहे त्याला इंटाईन असं म्हणतात आणि तो थिन लेअर आहे. राईट, हा सेल्युलोज आणि पेक्टिन नावाच्या पदार्थाने बनलेला आहे आणि या इंटाईनच्या आतमध्ये आपल्याला भरपूर असं सायटोप्लाझम पाहायला मिळतो आणि सायटोप्लाझममध्ये न्यूक्लियस आढळतो. हा जो एक्झाईन लेअर आहे हा डिस्कंटिन्युअस आहे, कुठे कुठे तो अतिशय थिन झालेला पाहायला मिळतो. 2 किंवा 3 ठिकाणी हा जो एक्झाईन जो लेअर आहे तो थिन होतो आणि ज्या ठिकाणी तो थिन होतो त्या भागाला आपण जर्म पोर असं म्हणतो. हे ते ठिकाण आहे ज्यातनं पोलन ट्यूब बाहेर येऊ शकतं. राईट, सो हा झाला तुमचा मायक्रोस्पोर बद्दलची माहिती. मायक्रोस्पोर बद्दल आणखीन विचारलं जातं की मायक्रोस्पोर हा किती वेळपर्यंत फंक्शनल राहू शकतो. राईट, काही स्पीशीज, काही प्लांटचे जे स्पीशीज आहेत त्याच्यामध्ये अगदी 30 मिनिटात जर पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन झालं नाही तर तो मायक्रोस्पोर निकामी ठरतो. पण काही प्लांट्समध्ये हा जो मायक्रोस्पोर आहे तो 2 ते 3 महिने फंक्शनल असू शकतो किंवा फंक्शनल राहू शकतो किंवा तो फर्टिलाइज करू त्याची जी फर्टिलायझेशन कपॅसिटी आहे ती मेंटेन राहू शकते. सो आता बघूया हा जो मायक्रोस्पोर आहे तो मेल गमेटोफाइट मध्ये कसा कन्वर्ट होतो. सो मेल गमेटोफाइट जो आहे तो शॉर्ट लिव्ह पिरियड आहे प्लांटमध्ये आणि हा जो गमेटोफिटिक पिरियड आहे तो आपल्या डोळ्यांना दिसत देखील नाही, कारण ही जी प्रोसेस घडते ती अँथरच्या आतमध्ये घडते आणि ती प्रोसेस आपल्याला दिसत नाही. प्लांटची जी दुसरी फेज आहे स्पोरोफिटिक फेज ती आपल्या डोळ्यांना दिसते, कारण मोठी हिरवी झाडं आहेत आणि फुलं देणारी झाडं जी आहेत त्यांना आपण स्पोरोफाइट म्हणतो आणि ती झाली त्यांची स्पोरोफिटिक फेज. सो इथे आपण गमेटोफिटिक फेज शिकणार आहोत जी शॉर्ट लिव्हड आहे आणि तो गमेटोफाइट किंवा मेल गमेटोफाइट कसा तयार होतो तो आपण इथे शिकणार आहोत. सो मायक्रोस्पोर पासून सुरू करूया. मायक्रोस्पोर जो आहे तो अँथरच्या बाहेर पडण्याआधी त्याच्यामध्ये मायक्रोस्पोरमध्ये काही चेंजेस होताना पाहायला मिळतात. त्या चेंजेसमध्ये सर्वात पहिला चेंज जो आढळतो तो आहे की हा मायक्रोस्पोर
अँथरमधून रिलीज होण्याच्या आधी, अँथरमधून बाहेर पडण्याच्या आधी त्याच्यामध्ये पहिलं मायटोटिक डिव्हिजन होतं. पहिलं मायटोसिस होताना दिसतं. आणि या मायटोसिसचा रिझल्ट जो आहे तो आहे एक मोठा सेल तयार होतो. भरपूर सायटोप्लाझम असलेला एक मोठा सेल तयार होतो विथ अ न्यूक्लियस. आणि दुसरा सेल जो आहे त्याला थिन सेल वॉल आहे, थोडंसं सायटोप्लाझम आहे आणि त्याला स्वतःचा न्यूक्लियस आहे. असे दोन सेल्स तयार होतात, राईट. जो लहान सेल आहे ज्याचे वॉल्स थिन आहे त्याला आपण जनरेटिव्ह सेल म्हणतो, आणि जो मोठा सेल आहे त्याला आपण व्हेजिटेटिव्ह सेल असं म्हणतो, राईट. त्याबरोबरच नेक्स्ट चेंज आपल्याला मायक्रोस्पोरमध्ये पाहायला मिळतो तो असा की हा जो नव्याने तयार झालेला सेल आहे, जो जनरेटिव्ह सेल आहे, तो व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये फ्लोट करताना दिसतो. यू कॅन सी द सेल or the generative cell floating in the cytoplasm of vegetative cell, right. त्यानंतर पुन्हा एकदा अजूनही अँथर मध्येच हा मायक्रोस्पोर आहे आणि हा मायक्रोस्पोर आता सेकंड मायटोटिक डिव्हिजन परफॉर्म करतोय. दुसऱ्यांदा मायटोसिस होत आहे आणि ते मायटोसिस या सेकंड सेलमध्ये होत आहे, ज्याला आपण जनरेटिव्ह सेल असं म्हणतो. जनरेटिव्ह सेल जो आहे तो दोन भागात विभागायला सुरुवात होतो, राईट. आणि नेक्स्ट फेजमध्ये तुम्ही बघाल की ते जे सेल्स आहेत डिव्हिजन पूर्ण झालेलं आहे आणि दोन सेल्स एक दुसऱ्यापासून सेपरेट झालेले पाहायला मिळतात. सो हे जे आहे ते दोन मेल गमेट्स आहेत आणि जो हा तिसरा न्यूक्लियस आहे जो व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस आहे त्याला आपण ट्यूब न्यूक्लियस किंवा ट्यूब सेल असं म्हणतो, राईट. सो हा जो मायक्रोस्पोर आहे हे जे डिव्हिजन आहे सेकंड मायटोटिक डिव्हिजन जे आहे ते काही प्लांट्समध्ये अँथरच्या आतमध्येच होतं, राईट. किंवा पोलन ट्यूब तयार होण्याच्या आधी होतं. पण काही प्लांट्समध्ये हे जे सेकंड डिव्हिजन आहे हे पोलन ट्यूबमध्ये देखील होताना दिसतं, राईट. सो मग आता जो अँथर आहे, अँथरमध्ये जो मायक्रोस्पोर आहे तो कसा आहे, दोन पेशी आहे, राईट. इट इज मेड अप ऑफ 3 सेल स्ट्रक्चर पाहायला मिळते, राईट. आता असा जो अँथर आहे तो स्टिग्मावर लँड करतो, फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर, राईट. सो स्टिग्मावर हा पोलन ग्रेन लँड झाला की तो स्टिग्मामधनं नरिशमेंट किंवा न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस ॲब्झॉर्ब करतो, पाणी ॲब्झॉर्ब करतो. आणि ॲब्झॉर्प्शन जास्त झाल्यामुळे हा जो आतला इंटाईन नावाचा जो थिन लेअर आहे, स्पोरोडर्म आहे, तो काय होतो, स्वेलअप होतो किंवा फुगून जातो, राईट. आणि भरगच्च असं न्यूट्रिशन आणि पाणी त्याच्यामध्ये असल्यामुळे तो जो इंटाईन आहे तो स्ट्रेच होतो आणि तो जम्पोरमधून बाहेर पडतो इन द फॉर्म ऑफ अ ट्यूब. सो द इंटाईन कम्स आउट ऑफ द जम्पोर इन द फॉर्म ऑफ ट्यूब, करेक्ट. मग ह्या ट्यूबमध्ये या मायक्रोस्पोरमध्ये असलेला सर्व सायटोप्लाझम आणि त्याचे तिन्ही न्यूक्लियस आपल्याला ट्यूबमध्ये एंटर झालेले दिसतात. सो जो पहिला न्यूक्लियस या ट्यूबमध्ये पाहायला मिळतो तो आहे ट्यूब न्यूक्लियस किंवा त्याला ट्यूब सेल्स म्हणतात. आणि त्याच्या मागे येणारे जे दोन न्यूक्लियस आहेत ते मेल गमेट्स आहेत. सो हळूहळू याच्यामधनं पोलन ट्यूब जी आहे ती खालच्या दिशेने, जी ओव्हरीच्या दिशेने ती प्रवास करणार आहे. सो स्लोली द पोलन ट्यूब increases in size and it is guided by some chemicals in the style and which leads that pollen tube into the ovary, into the ovule. सो आज आपण बघितलं की मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर कसं आहे आणि फिमेल किंवा मेल गमेटोफाइट कसा तयार होतो. एक्झाममध्ये मेल गमेटोफाइटवर प्रश्न विचारले जातात. एक तर आकृती किंवा सिक्वेन्शियल आकृती तुम्हाला विचारल्या जातील किंवा आकृतीसहित थोडक्यात स्पष्टीकरण देणं अपेक्षित असेल किंवा फक्त स्पष्टीकरण देखील विचारलं जातं. सो आपल्याला जर मेल गमेटोफाइटवर प्रश्न आला तर या सगळ्या आकृती जर सिक्वेन्सने आपल्याला देता आल्या तर आपल्या उत्तराला जास्त वेटेज येणार आहे. थँक्यू.